शुभ सकाळ. नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर स्वयंपाक म्हणजे चपाती वगैरे झाल्या होत्या आणि इथं ना टोमॅटो भरपूर लाल बुंद अगदी झालेले होते. तर म्हणलं चला खूप दिवस झाले ना सूप बनवलं नाही टोमॅटोचं, तर इथं म्हणून असे उकडून ठेवले होते. आणि अनुच्या बघा छोट्या छोट्या चपात्या, तर अनु भाज म्हणून मागं लागते. नंतर गायला वगैरे रिओला चारतो आम्ही. आणि चपात्याने असं हिरवी मिरची टाकून पिठलं बनवलं होतं. आणि आज थोडासा पाऊस झाला बरं का. खूप दिवस झाले पाऊस नाही आहे अजिबात इकडे. तर थोडंसं पावसाचं आगमन झालेलं आहे, जास्त नाही. आपलं थोडाफार झाला तर ना ह्यांची तब्येत ठीक नाही, तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे. तर ना ह्यांचे मित्र आले होते ह्यांना बघण्यासाठी आणि त्यांना कोरा चहा हवा होता, म्हणून मग लिंबू पिळून असं कोरा चहा त्यांच्यासाठी बनवला. आणि तोपर्यंत गॅसच संपला होता, त्यामुळे जरा पोहे करायला वेळ झाला. तर गॅस सिलेंडर दुसरा जोडूस तोपर्यंत. आणि हे पोरींनी तुकडे त्यांना खाण्यासाठी केले होते चपातीचे, तर ते थोडंसं म्हणजे निम्मच राहिलंच होतं, ते तेवढ्यातच गॅस संपलेलाच होता. ते त्यांचं तिकडं चाललं होतं, इकडं माझं चहा पोहे ते चाललं होतं. तर सर्वांना चहा दिला आणि लिंबू पिळल्यामुळं पोह्या कलर बघा चहाचा कसा दिसतोय. आणि इकडं छान असे गरमागरम मस्त असे पोहे तयार झाले. नंतर भाजी आणायला पण मला जायचं होतं रविवार असल्यामुळे. आणि परत म्हणलं आता चला भाजी आणायला जायचं आहे. आणूच इथं काय काय चाललं होतं बोलायचं कशी लागली करायला. तर चहा दे पोहे दे, तिची इच्छा होती द्यायचं सगळं नेऊन, पण गरम असते लागेल तर ऐकतच नाही. तर कशी चालले बरं का तिचे दंगामस्ती. तर सगळ्यांना दिले, अनुला पण खायला दिले होते पोहे. रुसली होती ती का तर चहा तेवढा ती कसतर दिली, पाणी दिली आणि पोह्याच्या प्लेटा पण तिलाच द्यायच्या होत्या. तर ह्यांची तब्येत पण ठीक नाही, त्यामुळं फोनवर तर झालं, त्यांनी फोन केला होता पण सांगोला आल्यानंतर मग तसेच इकडं यांना बघायला सुद्धा मग आले होते. चला आता चालले भाजी आणायला मी. काय तुम्ही थांबणार आहे का? भाजीपाला आणला आणि आता भरून पण निंबारता तोपर्यंत ठेवला. आज काय झालं जास्त भाजीपाला आणलाच नाही. निवडायचं काय आहे ते, काय आहे ते घेवडे शेंग. तर आज कोथिंबीर ही चांगली मिळाली, तर ना कोथिंबीर दाखवते मी. तर हे बघा एवढी कोथिंबीर मी 10 रुपयाला आणली. तर कोथिंबीर चांगली मिळाली. आणि शेपूची भाजीच आणायची माझी विसरली होती. तर तिथं मॅडमने तवरपर्यंत दिली मला भाजी, त्यांच्या रानातली होती. त्या म्हणल्या घे. हां तिथं ठेवली वाटतं भाजी पण शेपूची तिथं आहे. घे अशी शेपूची भाजी. आता हे सगळं भरून ठेवते मी. हां मटकी होय, हां ठेव. तर भेंडी शेवग्याची शेंग असं सगळं. गवारी आणली नाही, गवारी वांगी राहिलंच आणायचं गप. तर आता सगळं निमार तोपर्यंत भरलं भाजीपाला. तर आता मटकीची भाजी करणार आहे, कांदा वगैरे असं कोथिंबीर. तर बऱ्याच दिवसात कोथिंबीर मिळाली. आणि आपल्या झाडाचा ताजा कढीपत्ता. तर मगाशी ना त्यांचे मित्र आले होते, त्यांना बघण्यासाठी बनवलीचे. तर त्यांना पोहे केले होते, त्यावेळेस कढीपत्ता आणला होता भरपूर तोडून. परत नेमकं तिने सांगायचं लक्षात येते, मगाशी म्हणजे आखूनच आणला तोडून भरपूर म्हणलं होते भाजीला वगैरे. आणि आता म्हणलं चला मटकीची हे करूयात, म्हणजे आपलं मिसळ टाईप आपली सरबरीत अशी भाजी. तर मिसळच थोडक्यात. तर फरसाणा पण आहे, फक्त ब्रेड पाव काय नाही, चपातीबरोबर खायचं. तर ती काय आणलं नाही, ब्रेड पाव आहे ते चपात्याबरोबरच खायचं म्हणलं. आणि कुकरमध्ये काय करते बरं का मी, तुम्ही आता बघत असाल तर माहिती असेलच तुम्हाला. पटकन होऊन जाते एका शिट्टीत ना, फक्त जास्त शिट्ट्या करून चालत नाही. एका शिट्टीत आपली छान शिजते. मग जास्त जर शिट्ट्या झाल्या दिल्या तर मग गाळ होऊन जाते, मग काय उपयोग नाही. तर तेल आणि जिरे मोहरीने कांदा असा टाकलाय. मटकी अशी गोळून निवडून घेतलेले. तर मटकीत खडे तर काही जास्त करून नसतात, क्वचित असतात. पण जी न भिजलेली मटकी जी न भिजलेली असते ना, ती असं
कठीण लागते, वाटते की खडा आहे की काय, पण ती मटकीच असते, फक्त भिजलेली नसते. तर घोळून असं निवडून ना लगेच स्वच्छ होते मटकी. एवढं काही वेळ लागत नाही. तर जास्त आता काय मसाले केले नाही आणि काय नाही, हाय तेवढंच करायचं. मसाले वगैरे काय जास्त करत बसले नाही मी. वेळ झाला. फोडणीतच कढीपत्ता आणि कोथिंबीर थोडं टाकले. तर तिखट आणि हळद टाकले. तर ना मटकी स्वच्छ धुतली होती आणि थोडंसंच तेल टाकले होतं. खूप कमी तेलात भाजी करावी लागली. तेल चांगलं असं थोडं परतून घेऊन मग पाणी ओतायचं. तर मीठ टाकले चवीनुसार आणि पाणी. आणि मटकीच्या या भाजीला मी नेहमी थोडासा गूळ टाकते बरं का. तर मटकी ना पचत नाही एखाद्या वेळेस, म्हणून गूळ टाकला की त्रास होत नाही मटकी खाऊन, त्यामुळे थोडंसं. तर मटकी छान अशी झाली बरं का आपली. फरसाण असा साईडलाच ठेवलाय, म्हणलं त्याने पाहिजे तसं टाकून घेतील. चपात्या तर अगोदरच केलेल्या होत्या. तर छान असं झालं बरं का जेवणाचा बेत. तू तू कधी जेवणार? आत्ता ना हात धुवून ये जा. आज शेंडी छान घातली अनुची. वरच बसा की आता. तसं तर ना ड्रेसिंग सकाळी आंघोळ वगैरे झाली की लगेच करतात ते, पण आज काय राहिलंच होतं ड्रेसिंग करायचं. तर त्यामुळं मग परत भाजी वगैरे आणायला गेलो. तिकडून आल्यावर म्हणलं भाजी आणायला गेल्यावर तिकडं काय होते थोडंसं म्हणजे पाय खाली हे करायलाच लागतोय ना, तर खराब होते, म्हणून आता संध्याकाळी ड्रेसिंग